आता एक नवीन स्कॅम मार्केटला आलेला आहे, तो म्हणजे इन्शुरन्सचा. त्यात हेल्थ इन्शुरन्स असू द्या, गाड्यांचे इन्शुरन्स असू द्या किंवा कसल्याही प्रकारचे, ज्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स घेता त्यावेळेस भयंकर प्रमाणात तुम्हाला लालच दाखवल्या जाते. मोठमोठे टीव्ही स्टार, ऍक्टर, हिरो त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करतात टीव्हीवरती की हा इन्शुरन्स एवढ्याला मिळतो, तेवढ्याला मिळतो, लगेच मिळतो, एका सेकंदात मिळतो, फोन पेला किंवा कुठल्याही तत्सम ऍपवरती लगेच मिळतो. पण ज्यावेळेस तुम्हाला तो इन्शुरन्स वापरण्याची वेळ येते, हेल्थ इन्शुरन्स असू द्या किंवा गाडीचा इन्शुरन्स, ज्यावेळेस तुमची गाडी कुठेतरी अपघात होते आणि अपघात झाल्यानंतर मात्र तो इन्शुरन्स तुम्हाला पूर्णपणे मिळत नाही. त्यामुळं अपघात होण्यापूर्वी इन्शुरन्स ज्यावेळेस काढतो त्यावेळेस इन्शुरन्स हे नेहमी चौकशी करून आणि सगळं त्यातल्या अटी शर्ती मानूनच घेतले गेले पाहिजे. बऱ्याच वेळा हे इन्शुरन्स कंपन्या ग्राहकांना ताटवत ठेवतात आणि इन्शुरन्स देत नाहीत आणि त्यावेळेस त्या केसेस जातात आपल्या कोर्टमध्ये आणि कंझ्युमर कोर्टमध्ये गेल्यानंतर त्या वर्षानुवर्षे चालत राहतात केसेस. एकतर कंझ्युमर कोर्टच्या तारखा फार 2-2, 3-3 महिन्यांनी पडतात आणि त्या केसेस मध्ये चालत पडतात की 3-3, 4-4 लाख रुपये किंवा 15-15, 20-20 लाख रुपये एक कोटींचा इन्शुरन्स असतो. हेल्थ इन्शुरन्स असू द्या किंवा गाड्यांचे. पण ह्या कंपन्या असंच करतात की ते केस लांबवत ठेवतात. एखाद्या ग्राहकाला तो इन्शुरन्स 70-80 लाख रुपये दिल्यापेक्षा ते केस लांबवत ठेवतात 5-5, 6-6 वर्ष. आणि हा स्कॅम मार्केटमध्ये खूप जोरात चालू आहे. त्यामुळे कुठलाही इन्शुरन्स जर काढत असाल तर तुम्ही त्याची खबरदारी नक्की घ्या. कोर्ट कचेरीमध्ये अशा केसेस लढत बसल्यापेक्षा म्हणजे सुरुवातीलाच विचार विनिमय करून त्या गोष्टी करा.